वाहतूकदारांची फसवणूक करून रस्त्यालगतचे सरकारी पाईप चोराला गुन्हे शाखा युनिट 3च्या टीमने केली अटक। नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील रस्त्यालगत जलवाहिन्या व इतर कामासाठी टाकलेले सरकारी लोखंडी पाईप चोरणारा सराईत गुन्हेगार नवी मुंबई पोलीस गुन्हे शाखा युनिट 3ने शिताफीने पकडला असून त्याची रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली आहे। नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील वाशी, उरण, खारघर, उल्हासनगर व मुंबई येथील रस्त्यालगत जलवाहिन्या व इतर कामासाठी ठेवलेले पाईप व केबल चोरीच्या घटना गेल्या अनेक वर्षापासून मोठ्या प्रमाणात होत होत्या, परंतु या चोऱ्या करणारा सराईत गुन्हेगार पोलिसांच्या हातावर चोरी देत होता। चोरी करण्याची ठिकाणे बदलून हा सराईत गुन्हेगार चोरी करत असे। एहसनुल्लाह मोहम्मद नाईम शेख उर्फ सानू राहणार साकीनाका व त्याचा साथीदार राजपत रमा मिलान गौड यास अटक केलेल्या चोराचे नाव असून त्याला युनिट 3च्या पथकाने गुप्त बातमीदार मार्फत माहिती घेऊन अटक केली आहे। सदर सराईत हा महामार्ग व नवीन विकसित होत असलेली ठिकाणे हेरून त्या रस्त्यालगत असलेल्या जलवाहिन्यांसाठी व इतर कामासाठी टाकलेले पाईप सदर ठिकाणची रेकी करून सुट्टीच्या दिवशी चोरी करत असे। या कामासाठी तो नवी मुंबईमधील रस्त्याने जात असलेले हायड्रा क्रेन व ट्रेलरचा उपयोग करत असे। सदर चोर हा मोबाईलवरून हायड्रा क्रेन व वाहनतळावरील ट्रेलरवरून ट्रेलर मालकाचा नंबर मिळवून त्यांना फोन करून ट्रेलर व ट्रकेंचा समन्वय घडवून शिताफीने पाईप गाडीवर लोड करून भंगारवाल्याने हे पाईप विकत असे। हायड्रा क्रेन या वाहतूकदारांना नियमित भाड्यापेक्षा थोडे जास्त व रोख स्वरूपात भाडे देत असल्याने व सुट्टीच्या दिवशी व्यवसायात भेटत असल्याने सदर व्यावसायिक हे कुठलीही शहानिशा न करता सदर सराईताला आपली वाहने देत असत, त्यामुळे चोरी करणे सोपे जात असे। सदर गुन्हेगार हा एका कामाच्या वेळी एकच फोन व एकच सिम कार्ड वापरत असल्याने गेल्या कित्येक वर्षापासून तो पोलिसांना गुंगारा देत होता, परंतु नवी मुंबई पोलीस गुन्हे शाखेच्या युनिट 3चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनीफ मुलानी, API संतोष चव्हाण, लिंगराज देवकाते, चेतन जेजूरकर, दिनेश जोशी, सुधीर पाटील यांच्या पथकाने पकडून त्याची रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली आहे। महामुंबईसह संजय कदम, पनवेल।